आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाचा, अभिमानाचा, आपल्या सर्वांना ऊर्जा देणारा आणि अखंड देशभर त्या दिवशी प्रचंड लगबग असते. 14 तारखेला लवकर झोपावं, सकाळी लवकर उठावं, आवरावं, राष्ट्रीय पोशाख परिधान करावा आणि जिथं कुठं शक्य आहे तिथं जाऊन आपण झेंडावंदन करावं, झेंड्याला सॅल्यूट करावा, राष्ट्रगीत म्हणावं, वंदे मातरम म्हणावं, खाऊचं वाटप करावं, जी राष्ट्रगीतं ऐकावी. आपल्या सर्वांच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना पेटून उठावी. ज्यांनी ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या शहीदांना अभिवादन करावं. राष्ट्राची पुढची भूमिका काय असावी, गावाची भूमिका काय असावी, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची भूमिका काय असावी, याच्यावरती सगळ्यांचं विचारमंथन होतं. राष्ट्रीय कार्यक्रम होतात, टीव्हीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या पद्धतीनं कार्यक्रम केले जातात आणि त्या दिवशी 14 तारखेला सगळीकडे आपली हीच लगबग होते. 14 तारखेच्या संध्याकाळी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावचे मोहन केसरीकर गेल्या 20 वर्षापूर्वी, आपल्याला माहित आहे की कर्नाटक, कारवार जिल्हा आणि बेळगाव जिल्ह्यातील बांधकाम कामगार, घरं बांधकाम करणं, प्लास्टर करणं, फरशी बसवणं अत्यंत कष्टाचं काम हे गेले अनेक वर्ष करतायत. शहरापासून गावाकडची सगळी घरं, इथं प्रत्येकाचं घर त्याला बेळगावच्या कामगाराचा हात लागलेला आहे. असे मोहन केसरीकर 20 वर्षापूर्वी आपल्या सांगलीमध्ये आले, कुपवाड परिसरात राहायला आले, लग्न झालं. मनीषा, सौभाग्यवती मनीषा यांच्या सोबत हे कुटुंब इथं आलं आणि मग त्यांना 2 रत्न जन्माला आली, मनाली आणि मनोज. किती छोटं कुटुंब आहे, रात्रंदिवस मेहनत करणारं, रात्रंदिवस कष्ट करणारं, दिवसभर काम करावं तर संध्याकाळी चूल पेटेल असं हे कुटुंब. प्रचंड कष्ट आहे पण आनंदात होतं, कारण खूप चांगला गोतावळा त्यांचा आपल्या कुपवाडमध्ये तयार झाला होता. हे 14 तारखेला संध्याकाळी झोपले, पोरं पण झोपले. उद्या सकाळी शाळेत जायचं आहे, झेंडावंदन आहे, त्यांचं सगळं लगबग असणार. उद्या सकाळी लवकर उठून आणि आपण आपल्या शाळेमध्ये जायचं. राजमती नेमगोंडा पाटील शाळेमध्ये आपली मनाली शिकते आणि हा गुरुवर्य पीडित लाड या शाळेमध्ये शिकतोय 8वीच्या वर्गामध्ये. आता ह्या बिचाऱ्यांना काय माहित आहे, उद्या ते स्वप्न घेऊन बसले की उद्या सकाळी आपण आवरायचं आणि शाळेत जायचं, झेंडावंदन करायचं. पण त्यांना माहित नाही की आजची ही शेवटची रात्र आहे की ज्या आई वडिलांनी आपल्याला जपलंय, ज्या आई वडिलांनी आपल्याला तर हाताच्या फोडासारखं वाढवलंय, रात्रंदिवस त्यांनी मेहनत केल्या, पण आपले लाड पुरवायला ते अजिबात कमी पडले नाहीत. त्यांना माहित पण नाही की उद्या आजची रात्र ही त्यांची शेवटची रात्र आहे. सकाळी 6 वाजता जेव्हा हे उठले आणि तो बाजूला जो जिहादी आहे मनोज तो झोपलेलाच होता, मनाली जागी होती, उठली आहे आणि तो तुम्ही माझ्या शेजारी का राहताय म्हणून सकाळच्या 6 वाजता येऊन आईच्या पोटावरती इतका वर्मी घाव घालतोय की ज्या घावानं त्या आईच्या आतड्या बाहेर पडलेल्या आहेत. वडिलाच्या डोक्यामध्ये हातोडीचा घाव घातला. अरे हातोडी आपण कशावरती मारतो, दगड फोडायला आपण हातोडी मारतो, तो हातोडीचा घन मोहनरावच्या डोक्यात घातला. बघा परिस्थिती काय असेल. सकाळी 6 वाजता ही घटना घडते. हे कुणाच्या अध्यात नाहीत, मध्यात नाहीत, ह्यांचं त्याच्याशी कुठलं भांडण नाही. महाराष्ट्रातली जी लोक बघतायत आज, ह्या पोरांचा दोष काय आहे की ज्याचा आई आणि वडील त्यांनी कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावरती पाय दिला नाही, त्याच्या डोक्यामध्ये सकाळी 6 वाजता तुम्ही ग्रहण करताय, त्याच्या आईच्या आतड्यात तुम्ही बाहेर काढताय. ह्या पोरांची काय चूक आहे सगळ्या. सकाळी यांनी त्याला गाडीमध्ये टाकलं, हॉस्पिटलला घेऊन गेले, मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलला. आणि मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत आईचा मृत्यू झालाय. त्या पोरीला माहित नाही. आईला आयसीयू मध्ये ऍडमिट केलंय मिरज सिव्हिल मध्ये. बापाच्या डोक्यात घन असा घातला होता, कारण जेव्हा मला ही घटना कळाली, कारण 15 ऑगस्ट होता, मी जत मध्ये होतो,
आपल्या ध्वजाच्या सन्मानाच्या कार्यक्रमाला दिवसभर कार्यक्रम होते. मी जेव्हा माझ्या गावाकडे निघालो झऱ्याला, तेव्हा नागस फाट्यावरती आल्यावरती मला फोन आला की असा असा प्रकार घडलाय आणि आम्ही तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो. मी म्हणलं इथूनच वळू का तिकडं? नाही म्हणजे आम्ही तुम्हाला थोड्या वेळात फोन करतो, अर्ध्या तासानं. मग मी अर्ध्या पाऊण तासानं माझ्या घरी पोहोचलो. मन असं खिन्न झालं होतं की असा असा प्रसंग सांगलीमध्ये घडलाय, आईचा मृत्यू झालाय आणि वडील मृत्यूशी झुंज देत आहे. आणि मग घरी गेल्याच्या नंतर 7 वाजता परत फोन आला की तुम्ही तात्काळ मिरजला आलं पाहिजे. मी मिरजला आलो, सिव्हिल हॉस्पिटलला आलो, डीन सरांशी फोनवरनं बोललो, डॉक्टर शिंदे सरांशी फोनवरनं बोललो. बाहेर आलो तेव्हा सगळे आपल्या परिवाराची सगळी मंडळी तिथं होती. जी मुलगी मनाली तिथं होती, त्यांचे चुलते गोव्यावरनं आले होते, त्यांची आत्या तिथं होती. आता आईचा मृत्यू झालाय, पुरीला माहित नाही, आता सांगायचं कसं? पत्रकार मित्र सगळे तिथं होते. जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरांशी बोललो, न्यूरोसर्जनशी बोललो, ते म्हटले की मोहनच्या डोक्यामध्ये हातोडीचा मोठा वार घन डोक्यामध्ये घातलाय आणि त्याची कवटी फुटून पूर्णपणे मेंदूमध्ये घुसलेली आहे, ब्रेन डेड झालाय, असं जेव्हा सांगितलं. मी म्हणलं काय तुमच्याकडे पर्याय आहे? तुम्ही प्रयत्न करा, त्याला काही करून वाचवा, कारण या पोरांना बाप पाहिजे. आणि म्हटले काही प्रयत्न जरी केला तर यश येईल असं वाटत नाही, परिस्थिती खूप बिकट आहे, कारण बीपी प्रचंड लो आहे. हे सगळं इंजेक्शन वरती त्याला आम्ही आता टिकवलंय. आता पर्याय काय सांगा ना, दोष काय सांगा या मोहनचा आणि त्यांच्या सौभाग्यवतीचा, की माझ्या शेजारी हिंदू नको आहे, गेले 8 महिने तो त्रास देतोय. या बिचाऱ्यांनी 1 गुंठा जागा कशी तरी घेतली विकत, त्या जागेमध्ये घर बांधलंय, तिथं ते राहायला गेले. घराचा आनंद काय असतो तुम्हाला मला सगळ्यांना माहित आहे. एखाद्याच्या आयुष्यामध्ये घर बांधायचं म्हणजे काही जणांना जमतं, काही जणांना जमत नाही. त्यांनी त्या कष्टातलं घर बांधलं आणि तिथं राहायला गेले. त्यांना वाटलं आता आपलं हक्काचं घर झालंय. त्यांना काय माहित आहे की त्याच घराच्या शेजारी त्यांचा कर्दन काळ आहे, तो त्यांना पुढच्या काही महिन्यामध्ये उद्ध्वस्त करणार आहे. आणि चूक काहीच नाही हो. महाराष्ट्रातले जी लोक मीडियामध्ये बोलतात, जेव्हा जेव्हा संग्राम भैया जगताप साहेब, जेव्हा जेव्हा महेश दादा लांडगे दादा, आम्ही जिथं जिथं जातो, नितेश राणे साहेब, संग्राम भैया भंडारी, आम्ही जेव्हा अशा विषयामध्ये जातो तेव्हा आम्हाला ते टीकाटिप्पणी करतात की आम्ही हिंदू मुसलमान करतोय, आम्ही मताचं राजकारण करतोय. बरं ठीक आहे, तुमचं खरं समजू. या सगळ्यांना मला सांगायचं आहे, म्हणून तर मनाने उठ करा. या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे, मला प्रश्न विचारायचा आहे, त्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे की आता ह्या पोरांचा काय दोष आहे? हे सांगलीतले नाहीत, हे महाराष्ट्रातले नाहीत, हे कर्नाटकातून आले, पोट भरायसाठी आले आणि ह्यांच्या बापानं त्या परिसरामध्ये त्याचं कुणाशीच भांडण नाही. जेव्हा ही घटना घडली तेव्हा 500 लोक, विचार करा, हे कर्नाटकातून इथं आलेत आणि 500 लोक त्या दवाखान्याच्या बाहेर, मी गेलो तेव्हा रडत होते, पत्रकारांनी पण त्यांना बघितलंय. आता ह्या पोरांना वाली कोण सांगा? मी, माझे वडील 4थीला असताना ब्रेन ट्यूमर झाला, दवाखान्यात होते, माझे वडील शिक्षक होते. मी सांगलीच्या कॉलेजला, कस्तुरबाई वलचंदच्या कॉलेजला शिकलोय, झऱ्याच्या आमच्या जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये शिकलोय. दर महिन्याला पालकाची मीटिंग असते, तुम्ही सगळे शिकलाय. शिक्षक म्हणतात की पालक मीटिंग आहे, पालकाला घेऊन या. मी माझ्या आयुष्यामध्ये पालक मीटिंगला पालकाला घेऊन जाऊ शकलो नाही, कारण माझा बाप जीवन जरी होता तरी अंतुरणाला खेळून होता. आता मनोज आणि मनालीला पुढच्या महिन्यामध्ये पालक मीटिंगला बोलावलं, याने कुणाला घेऊन जायचं सांगा बरोबर? कुणाला घेऊन जाणार? हे आज आम्ही आलो मोर्चाला, सगळे आम्ही आता इथून निघतो, आपण दुःख व्यक्त करू, पण पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा ह्याला पालक मीटिंग असेल किंवा उद्या शाळेला गेला, शाळा सुटली आणि घरी आले, मम्मी मम्मी मला आता भूक लागल्या, मला काहीतरी खायला करून दे, कुणाला सांगतील सांगा बघूवर? कुणाला विचारतील सांगा बघूवर? घरात हे आजारी आहे, आई विचारलं असतं की बाबा तुला आता गोळी पाहिजे, तुला इंजेक्शन द्यायचं आहे, बाप आला विचारलं असतं, केलं असतं. आता हे कुणाकडे जातील? याची चूक काय आहे? त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी सांगावं की ज्यांना वाटतंय आम्ही हिंदू मुसलमान करतोय, ज्यांना वाटतंय की आम्ही मताच्या राजकारणासाठी हे सगळं करतोय, त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या त्या विचारवंतांना माझा प्रश्न आहे, या दोघांची काय चूक आहे? त्यांच्या आईची आणि वडिलांची काय चूक होती? आणि त्यांना कशासाठी मारलं, कुठल्या कारणासाठी मारलं? त्यांनी या सगळ्या महाराष्ट्राला सांगावं, बोलावं या विषयावरती. अरे एक प्रकरण नाही, असे अनेक प्रकरण आहेत
जे धीरज परदेशीचं झालं, हे 24 वर्षाचं पोरग आहे, संग्राम महिला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात पुढे आहेत. त्याची तरणी बायको, तिच्या पोटामध्ये बाळ आहे आणि त्याच्या कपाळावरती भगवा टिळा आहे म्हणून त्याला मारून टाकलं. महानगरपालिकेचा कर्मचारी. काय हे प्रकार आहे? काय प्रकार आहे सांगा ना. अरे मग ह्यांची जबाबदारी कोण घेणार? याची जबाबदारी कोण घेणार? आणि म्हणून आम्ही मनालीच्या नावानं आणि मनोजच्या नावानं एक बँकेमध्ये अकाउंट काढलंय. मला आवाहन करायचंय त्या लोकांना, सगळ्या दानशूर लोकांना आवाहन करायचं आहे की ह्यांच्या आयुष्याची जबाबदारी आपण त्यांच्या घरी तर जाऊ शकत नाही, पण आपण त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे. त्यांच्या अकाउंट वरती तुम्ही सर्वांनी पैसे टाकले पाहिजेत. जे श्रीमंत लोक आहेत, सावकार लोक आहेत, दानशूर लोक आहेत, अधिकारी आहेत, राजकारणी लोक आहेत, मी माझे 2 लाख रुपये या अकाउंट वरती स्वतः टाकतोय. तुम्हालाही सगळ्यांना माझी विनंती आहे, जे ऐकताय त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, आपण यांची जबाबदारी घेतली पाहिजे. अरे या मुलीचं पण स्वप्न आहे, या मुलाचं स्वप्न आहे, चांगल्या शाळेत शिकताय. आई वडिलांना वाटत होतं डॉक्टर इंजिनियर व्हावं, आता आई वडील नाही आतमध्ये, जिवंत आहे. आणि त्यामुळे यांची सगळी जबाबदारी आपली आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदय अत्यंत संवेदनशील आहेत याबाबत. या सगळ्या प्रकरणाचा स्वतः फॉलोअप घेत आहेत, स्वतः या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून आहे आणि ते या जिहाद्याला फासावरती लटकवल्याशिवाय राहणार नाही, हा मला आणि तुम्हाला सर्वांना 100% विश्वास आहे. फासावरती लटकवतील, अजिबात नाही. आम्ही दवाखान्याचं परत ह्यांना घेऊन एसपी साहेबांना भेटायला गेलो रात्री 6 वाजता, एसपी महोदयांना. आणि हे सगळे साक्षीदार आहेत. एसपी महोदयांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. हे सगळे साक्षीदार आहेत. माझ्याबरोबर सगळे आमची संघाची लोक होती. ते म्हणजे माझ्या मुली या मनाली इतक्याच आहेत, मला तिला बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं. आमच्या समोर ते अक्षरशः रडले. पोलिसांचं खरं तर कौतुक आहे, त्यांनी हा जर सापडला नसता त्या दिवशी, कारण हा मोबाईलच वापरत नाही, हा जर त्या दिवशी सापडला नसता तर तो आयुष्यभर मिळाला नसता. इतका नीच माणूस आहे तो मनोरुग्ण वगैरे काही नाही आहे. अरे मनोरुग्ण आहे, मग तू कशासाठी मारला? सकाळी 6ला कुठं भांडणं झालीत का? आपण गावाकडे राहतो, आपण शहरामध्ये राहतो, वादावादी होते, भांडणं होतात. सकाळी 6ला कधी झालेत का? नमाज पडून आल्याच्या नंतर त्यानं यांच्यावरती अटॅक केलेला आहे. आणि म्हणून आपण सगळ्या हिंदूंनी लक्षात घेतलं पाहिजे. लोक बोलले सरकारचं धर्मांतर स्वतंत्र कायदा 2026 आणलाय, राष्ट्रपती महोदयांची सही झाली, आता तो कायदा अंमलात आणलाय. धर्मांतर करण्याच्या कोणी भाडगडीत असा पडणार नाही. लव जिहादचा कायदा येतोय, पुढच्या सरकारचं काम करतोय. विशाळगडावरचं सगळं अतिक्रमण काढून टाकलं. किती वर्ष हे सगळे लढाई लढत होते. पन्हाळगडाच्या पायथ्याचं सगळं अतिक्रमण काढून टाकला. जिथं कुठं अशा भानगडी सुरू आहे तिथं हे सरकार काम करतंय. अरे हिंदू म्हणून आपण काय करतोय? हे काय आजचं आहे काय? 15 ऑगस्ट 1947 नंतर हे प्रकरण नाही आहे. हे प्रकरण 700 ते हजारो वर्षापासून हे सुरू आहे. मोगलांनी त्यांनी हेच उद्योग केला, औरंगजेबाने हेच उद्योग केला, लोधीनं हा उद्योग केला, तुगलकनं हा उद्योग केलाय, निजामानं हा उद्योग केलेला आहे. हे सगळे आदिलशाहीचे हीच भानगड आहे. अफजलखान कशासाठी आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मंदिर उद्ध्वस्त केली, मूर्त्या तोडून टाकल्या, महिलांच्या वरती अत्याचार केलं, महिलांचं धर्मांतरण केलं, लोकांचं धर्मांतरण केलं. हे सगळे प्रकरण तेव्हापासून सुरू आहेत. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, हिंदू तुम्ही एकत्र या. आज ह्या केसरीकर कुटुंबावरती वेळ आली आहे, उद्या तुमच्या आणि माझ्या कुटुंबावरती सुद्धा वेळ येऊ शकते. मागच्या 8 दिवसापूर्वी मला ईश्वरपूरच्या एका पालकाचा फोन आला. माझी मुलगी सांगलीमध्ये शिकायला आहे, तिला 10वीला 95% मार्क आहे आणि तिला एक पोरगा 17 वर्ष तिचं वय आहे आणि तिला एक पोरगा माझ्या घरापर्यंत येतोय. मी म्हटलं या तुम्ही माझ्याकडं, मी एसपी साहेबांना बोलतो, पोलिसांना बोलतो, त्याच्यावरती कारवाई करू. सावळद मधलं प्रकरण आहे, त्या मुलीचे नातेवाईक इथं आले. सावळद मधलं मी आपल्या जिल्ह्यातलं सांगतोय, तासगाव तालुक्यातलं या जिहाद्यानं पहिल्यांदा माळी समाजाच्या मुलीबरोबर लग्न केलंय. बघा प्रकरण किती सिरियस आहे. दुसरं लग्न धनगर समाजाच्या मुलीबरोबर केलंय आणि तिसरं 22 वर्षाची मारवाड्याची पोरगी घेऊन तो पळून गेलाय. 2 महिने झाला तो फरार आहे. पोलिसांना माझं आव्हान आहे, त्या हरामखोराला पहिला पकडून आणा इथं. अरे ते मारवाडी कुटुंब राजस्थानवर इथं जगायला आलाय, त्याची बायको तो घेऊन गेलाय. आणि वकिलांना मी फोन केला, वकील तुम्ही कशासाठी कुठली प्रकरण घेताय दादा? लोक एखाद्या घरातली पोरगी तुम्ही काढून देताय, त्याचं प्रकरण तुम्ही घेताय सोडवायला?
तासगाव पोलीस आणि सांगली एसपी साहेबांना माझी विनंती आहे, तात्काळ ती पोरगी त्यांच्या ताब्यात आणून दिली पाहिजे. आता जो नानासाहेबांना विषय सांगितला, पोरानं आत्महत्या केली, धर्मांतरण कर म्हणून. आमच्या हिंदू पोरी कशा म्हणते, तुम्ही त्यांना फसवताय, त्यांना जाळ्यामध्ये ओढताय, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करताय, त्यांचे व्हिडिओ तयार करताय, दुसऱ्याला व्हिडिओ पाठवून देताय. आणि मीडियात लोक मध्ये जे प्रेमाचा काय जात आणि धर्म असतो का? तर ठीक आहे, प्रेमाला आणि जात आणि धर्म नाही. मग तुम्ही जिच्यावरती जीवापाड प्रेम करताय तिचे व्हिडिओ कशासाठी तयार करताय? तर व्हिडिओ तयार केले ठीक आहे, तुम्ही ते दुसऱ्याला कशासाठी पाठवताय? दुसऱ्याने परत त्याला ब्लॅकमेल करते, ते व्हिडिओ करताय, तिसऱ्याला काय पाठवताय? हा विषय समजून घेण्याचा विषय आहे बाबांनो. हा विषय अत्यंत सिरियस आहे. हिंदुस्थानातला हिंदू घटला पाहिजे, त्याचं धर्मांतरण झालं पाहिजे. त्याच्यावरती जबरदस्तीनं करा, ब्लॅकमेल करून करा, काही करा, परंतु हिंदुस्थानातला हिंदू कमी झाला पाहिजे हे धोरण ठेवून काही लोक काम करतायत. अरे पण त्याला मला सांगायचं आहे, हे हजारो वर्षापासून तुमचं काम सुरू आहे हिंदूंना नामोहरण करण्याचं. पण हिंदू छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानणार आहे, पुण्यश्लोक अहिल्या देवींना मानणार आहे, आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेल्या संविधानावरती चालणारा हिंदू आहे. तो माग कधी हटणार नाही. तुम्ही किती जरी जगातल्या अनेक राष्ट्रांनी प्रयत्न केले तर हिंदू ताकमानेनं जगेल. आमचा भगवा जसा फडकतोय याच पद्धतीनं हिंदू डौलानं फडकेल, अशी परिस्थिती आहे. आज आम्ही मोर्चा काढताना बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन केलं. का आम्ही अभिवादन केले बाबासाहेबांना? आंबेडकर चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझं विनंती आहे, मी बाबासाहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे. मला जन्म देणारा माझा एक बाप आणि बाबासाहेबांचा दुसरा बाप मानणारा मी कार्यकर्ता आहे. मला तुम्हाला विनंती करायची आहे, गेल्या 6 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या 4 पुतळ्याची विटंबना या ध्येयाने केली आहे. अरे बाबा नो, ठीक आहे, हिंदूवरती हे जर अटॅक करतायत, महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचं कारण काय? नंबर 1. नंबर 2, जेवढे आरोपी पकडले पोलीस तपासात काय येत आहे? तो दारुड आहे, तो मनोरुग्ण आहे. अरे मनोरुग्ण आहे, दारुड आहे, तर बाबासाहेबांच्या पुतळ्यानं का गेला? हा माझा सवाल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा यवतमधला पुतळा, पुणे जिल्ह्यातल्या पुतळ्या विटंबना नाही, पुतळ्याची तोडफोड करून टाकली, पुतळ्याची तोडफोड करून टाकली. मी आणि संग्राम भाया तिथे गेलो होतो. परत तिथं सगळा मोठा गोंधळ झाला. अख्ख्या गावामध्ये एक पण हिंदू 2 महिने नव्हता. पोरगा सगळे बाहेर, सगळ्यांच्या वरती त्यांनी केसेस केल्या, भानगडी केल्या. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करतायत म्हणजे ते तुम्हाला चेक करतायत. तुमच्या आस्था काय आहे? तुमचे आदर्श कोणते आहेत? तुमची मंदिरं कोणती आहेत? तुम्ही कुठल्या देवाला जास्त मानताय? त्याची विटंबना करा आणि चेक करा. तुम्ही त्याचा प्रतिक्रिया काय देताय? आम्ही नाही प्रतिक्रिया देत. आम्ही कामात आहे, आम्ही राजकारणात व्यस्त आहे, आम्ही नेत्याला मानतोय. आमचा नेता कुठला आहे? आमचा नेता पुरोगामी आहे. मग आम्हाला त्या गोष्टीची काय भानगड पडलेली नाही. हे सोडून द्या. हिंदू म्हणून तुम्ही एक या. एकेकाळी या जगावरती ज्या इंग्रजांचं राज्य होतं, युट्यूबला जाऊन सर्च करा, ते इंग्रज हतबल झाले. 25 लाख मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये इंग्लंड मधल्या अडकवलंय. हे मी सांगत नाही, इंग्लंड मधल्या पेपरच्या बातम्या तुम्ही युट्यूब वरती काढून बघा. अरे ज्यांचा जगावरती सत्तेचा सूर्य मावळत नव्हता ते इंग्रज आता हतबल झालेले आहेत. या भारतामधलं केरळ, या भारतामधला पश्चिम बंगाल, या भारतामधला तामिळनाडू, या भारतामधला त्रिपुरा, ओरिसा, पूर्व भारतातली सगळी राज्य बघा, मणिपूर असेल, नागालँड असेल, अरुणाचल प्रदेश असेल, मेघालय असेल, काय परिस्थिती आहे तुमची? जम्मू काश्मीरची काय परिस्थिती आहे? युट्यूबला सर्च केल्यानंतर लक्षात येईल. 99 वर्षापूर्वी 1% पण मुस्लिम त्या काश्मीरमध्ये नव्हता. आज तिथं 1% पण तिथं हिंदू नाही. गेले कुठं? काय झालं त्यांचं? काय परिस्थिती आहे? तुमचं आमचं पण हेच आहे. सांगली, मिरज, तुपड महानगरपालिकेची निवडणूक लागली, म्हणजे गोपीचंदला बोलवायचं नाही. काही लोक म्हणले का ती गोपीचंद मताचं? अरे मत गेली तुमची. हे तुम्ही सिरियस घ्या प्रकरण. अरे आज आपण नाही, उद्या नाही. आपण काय असं काय अमृत पिऊन आलोय काय? 200-500 वर्ष जगणार आहे का? आज आहे उद्या नाही. राजसत्ता आज आहे उद्या नाही. राजसत्ता ही महत्वाची नाही आहे, पण हिंदू धर्म टिकला पाहिजे. हिंदू धर्माच्या परंपरा पद्धती टिकल्या पाहिजेत. आम्ही उठतो आणि आमच्या याच्यावरती शंका निर्माण करतो.
कालचं प्रकरण घ्या ना तुम्ही, वंदे मातरम, बंकिमचंद्रजींनी जे वंदे मातरम गायलं लिहिलं त्याच्यावरती आता 2 कडवे पहिले आपण गात होतो. 1937 ला काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये 2 कडवी गायली आणि आता आपल्या केंद्र सरकारनं निर्णय करून टाकला. 1971 ला एक कायदा आला होता, राष्ट्रीय सन्मानाच्या प्रतीकाबद्दल कुणी जर अपमान केला तर ते प्रतिबंध करणारा कायदा आला. त्यामध्ये राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत आलं. आता हे आपलं राष्ट्रीय गीत आहे आणि ते जर पूर्ण म्हणायचं म्हटलं तर आता यांना राग याला, हे आम्ही म्हणू शकणार नाही. ज्यांना ज्यांना वंदे मातरम या भारतामध्ये म्हणायचं नाही, भोसडी जाणो तुम्हाला इथं राहायचाच अधिकार नाही. ज्यांना ज्यांना राष्ट्रगीत सुरू झाल्याच्या नंतर ज्या हरामखोरांना उभा राहू वाटत नाही तर तुम्हाला आता 3 वर्ष जेलमध्ये टाकायचा कायदा केंद्र सरकारनं केलाय. हा भारत आहे, संविधानावरती चालतो, बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्यावरती चालतो. हे तुमच्या धर्मावरती चालत नाही. कुणाच्या इतराचं नाव घेऊ इच्छित आहे. तुम्हाला धर्मावरती राहायचं आहे ना, तुम्ही जावा पाकिस्तानमध्ये, तुम्ही जावा अफगाणिस्तानमध्ये, तुम्ही जावा तिकडे तुर्कीमध्ये, तुम्ही जावा इराणमध्ये, इराकमध्ये. तुम्ही इथं सांगता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भांडण लावतोय, भिडे गुरुजींचे कार्यकर्ते भांडण लावताय, गोपीचंद पडळकर, महेश दादा, संग्राम भैया इथं वाद निर्माण करताय. बरं ठीक आहे, तुमचं खरं पकडू, आम्ही इथं भांडण लावतोय. मग तिथं पाकिस्तानमध्ये कोण लावतोय भांडणं? पाकिस्तानमध्ये बॉम्ब कोण उडवतोय? बलुचिस्तानमध्ये कुणी गोळ्याबार करतोय रोज? अफगाणिस्तानमध्ये काय चाललंय? इराण इराकमध्ये मागे युद्ध झालं, आता युद्ध सुरू आहे. आम्ही लावले काय तिथं? तिथं संघवाले आहेत, तिथं भाजपवाले आहेत, तिथं हिंदू कार्यकर्ते आहेत, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत, बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत, शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते. काय आहे? अरे जगातला सर्वात मुसलमानांच्यासाठी सुरक्षित देश कुठला आहे तर हे भारत आहे. असं मी म्हणत नाही, पाकिस्तान मधले मुस्लिम म्हणतायत की भारत हा मुसलमानांच्यासाठी सुरक्षित आहे. अरे जर भारत हा मुसलमानांच्यासाठी सुरक्षित असेल तर तुम्ही आम्हाला हिंदूंना सुरक्षित करता आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी बघावं, हे कसं काय चालेल? हे अजिबात चालणार नाही. हे खपवून घेऊ नका. सांगली अरे किती लोक आज सगळी पोरं आले, सगळं काम सोडून सांगली मधल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद ठेवला. मी मीडियामध्ये बोलताना म्हटलं की आम्ही बंद कधीच पुकारत नाही, परंतु घटना अशी घडली, अरे जन मुंगी मारली नाही त्या माणसाला तुम्ही कापून टाकता, ज्याचा इथल्या राजकारणाशी संबंध आहे, इथल्या नातेगोष्टीशी संबंध आहे, त्या माणसाची तुम्ही हत्या करता. ही मनाला वेदना देणारी बाब आहे, तळपायाच्या मस्तकात जाणारी बाब आहे. आणि म्हणून मोहन केसरीकर आणि मनीषा केसरीकर यांचा मृत्यू भगव्या झेंड्याच्या खाली झालाय. मला तिथल्या सकाळी कार्यकर्त्याचा फोन आला, त्या चौकात भगवा झेंडा आहे आणि तिथं त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी भगव्यासाठी बलिदान दिलाय आणि ते बलिदान या महाराष्ट्रातला, या भारतातला हिंदू कदापि वाया जाऊ देणार नाही. ही शपथ आपण आज घेतली पाहिजे. इथून पुढे कुठल्याही हिंदूंच्या बाबतीमध्ये जर कोणी वाकड्या नजरेनं बघणार असेल, कोण त्याची जागा बळकवणार असेल, कोण आमच्या या बहिणीवर तो आपल्या सर्वांचा विषय ही गोष्ट लक्षात ठेवा. सर्वांनी त्या विषयामध्ये वेळ दिला पाहिजे, सर्वांनी ताकदीनं त्या विषयामध्ये आपण पुढे आलं पाहिजे. आणि कुठंही जर अशी भूमिका कुणी घेतली तर आपण ताक मानेने पुढे आला पाहिजे. आज आमच्या मोर्चाची इतकीच मागणी आहे सरकारकडं की पोलिसांनी येत्या काही दिवसामध्ये या सगळ्या प्रकरणाचा तपास करून कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करावं. नंबर 1 मागणी. नंबर 2 मागणी, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालावं. जसं प्रकरण नसरापूरचं झालं, जसं प्रकरण उमदीमध्ये ते म्हणतात आम्ही हिंदू मुस्लिम हितच हे अधिकारी कांबळे साहेब हे माझ्याकडे एके होते. माझ्या उमदीमध्ये एका मुस्लिम 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिचा मरण झाला. पुजारी नावाच्या माणसाने केला. हा गोपीचंद पडळकर आणि चंद्रकांत दादा पालकमंत्री आम्ही त्या घरापुरती गेलो होतो. कुठायचे तुम्ही, कुठाय तुम्ही, हे प्रकरण तुम्ही नीट समजून घ्या. मुस्लिम जरी मुलगी असली तिच्यावरती अत्याचार झाला, आम्ही पाऊल पुढे टाकलं. 12 दिवसाच्या डीवायएसपी जत येथे आहे उमदी आणि सांगली एसपी चार्जशीट दाखल केलं आणि मागच्या 15 दिवसापूर्वी सांगलीच्या कोर्टानं फाशीची सजा दिली. तुम्ही आम्हाला हराम करून सांगताय का रे आम्ही राजकारण करतोय म्हणून? तुम्ही हे प्रकरण तुम्ही बघून घ्या. इथून पुढच्या काळामध्ये असलं कुठलंही प्रकरण झालं मुलींच्या बाबतीमध्ये तर कुणी सहन करून घेणार नाही.
सांगली जिल्ह्यामध्ये कुठल्याही हिंदू मुलीवरती जर कुणी अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, आपण सगळे ताकदीनं की आपल्या घरातली मुलगी आहे समजून तिथं जायचं, वेळ द्यायचा. आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते गेले, त्याला म्हणतात की याला काही काम नाही, याला काम नाही. अरे ते वेळ देतात त्याच्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आम्ही पाठीशी ठामपणे उभे आहोत. या प्रकरणामध्ये हर्षद निंबाळकर सरकारी वकील नेमावा असं पत्र मी संग्राम भैया आणि महेश दादा मंगळवारी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून देतो आणि त्या वकिलांची नेमणूक करण्याची मागणी तुमच्याकडून आली आहे. त्या वकिलांची आम्ही नेमणूक करून घेतो. या दोघांना पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे, कारण फिर्यादी आहे आणि हा साक्षीदार आहे, बाकीचे पण साक्षीदार आहेत. या दोघांना पोलीस प्रोटेक्शन या केसचा निकाल लागेपर्यंत माननीय एसपी साहेबांनी दिलं पाहिजे. आणि संग्राम भैयांनी जी मागणी केली आहे, महेश दादांनी जी मागणी केली आहे, हे जरी कर्नाटकातले असले तरी आता हे निराधार झालेले आहेत. त्यांचं पालकत्व महाराष्ट्र सरकारनं स्वीकारलं पाहिजे आणि त्यांना त्यांचं 18 वर्ष वय पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांची शैक्षणिक अर्हता बघून आपल्या महाराष्ट्राच्या सरकारी नोकरीमध्ये त्यांना सामील करून घेतलं पाहिजे. ही आमची मागणी आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्याचा आम्ही प्रस्ताव सादर करू आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून या आमच्या दोन्ही मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी महानगरपालिकेला आम्ही यादी दिली आहे. ज्यांचं धर्मांतरण झाले, नोकरी करतायत, ज्यांना तात्काळ त्यांना बडतर्फ करायचं आहे, माननीय सीओ जिल्हा परिषद, माननीय सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे काही पुरावे आमच्या सरकारी मित्रांनी दिलेले आहेत मागच्या महिन्यापूर्वी. आता मला वेळ नाही म्हणून मीटिंग घेतली नाही, तर या अधिकाऱ्यांना माझं म्हणणं आहे, सुप्रीम कोर्टाची जी ऑर्डर आहे आणि त्या ऑर्डर मध्ये जर हिंदू लोक नोकरीला लागले, एससी, एसटी, विजयंती, ओबीसी, एसीबीसीचा दाखला जोडून आणि जर त्यांनी धर्मांतरण केलंय तर त्यांना नोकरीतून काढून टाकायचं आहे, तर त्यांनी तात्काळची कारवाई करावी. दफन लोकांना करता येत नाही हिंदू आणि तुम्ही दफन करायच्या पेट्या घेता महानगरपालिकेतून. आणि कोण आहे लोक, त्यांचा तपास करा ना. तुम्ही इकडं 7 एकर दफनभूमीला जमीन मागताय महानगरपालिकेची, महानगरपालिकेला ती जमीन देता कामा नये. त्या दफनभूमीसाठी जेवढी लोकसंख्या तेवढी द्या. जर ख्रिश्चनांची लोकसंख्या सांगलीमध्ये जाईल, दफनभूमी तुम्हाला कशासाठी पाहिजे? हे असलं नाटक इथं चालणार नाही. हे सगळं नाटक आम्हाला बंद करायचं आहे आणि त्यासाठी सगळ्या हिंदूंच्या पोरांनी पुढे काम करावं. मंगळवारी परत आम्ही शिवाजीराव उर्फ पप्पू डोंगरे साहेब आणि आम्ही सगळी टीम, आमचे सगळे परिवाराचे सगळी लोक आम्ही कुपवाडला जाणार आहोत. त्यांच्या तिथं काय नियोजन करायचं, कर्नाटककडून पण आमचे सगळी लोक इथं आलेले आहेत. या सगळ्या विषयामध्ये बरीच हजारे लोक इकडे आलेले आहेत. आमच्या भगिनीचाही तिकडून आलेले आहेत. बस रे खाली बघ. जे बेकायदेशीर असेल ते पाळलं पाहिजे, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. हा मुलगा तो म्हणतोय बेकायदेशीर इथं धर्मस्थळ बांधलेले आहेत. ही बेकायदेशीर धर्मस्थळांच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेनं सत्यता पडताळावी. सरकारी जागेमध्ये जर कुणाची धर्मस्थळ असतील आणि त्या धर्मस्थळाच्या माध्यमातून हिंदूंच्या विरोधामध्ये जर काही प्रकरण घडत असतील तर त्याबद्दल आम्ही आता खपवून घेणार नाही. ही आमची सगळ्यांची आजच्या या मोर्चाची मागणी आहे. या केसरीकर कुटुंबांना या जिहाद्याला फासावरती चढवूनच न्याय द्यायचा आहे आणि त्याची सगळी कारवाई पोलीस प्रशासनाने घ्यावी. सरकार त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. नुसतं सरकारवरती आपण ढकलून चालणार नाही. प्रत्येक हिंदूंना जात बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी ताकदीने एकत्रित यावं. आज हे मोहनराव गेले, मनीषाताई गेले, उद्या तुम्ही आणि जायला काय वेळ लागणार आहे? विनाकारण जर लोक मारणार असतील आणि आम्ही उघड्या डोळ्यानं बघत बसू तर हे होता कामा नये. आज मोहनराव आणि मनीषाताईंचा जो मृत्यू झालाय त्यांचा आत्मा सुद्धा वर्ण बघत असेल की हिंदू आमच्या विषयी कशा पद्धतीनं जागा झालाय, तर त्या आत्म्याला शांती लागावी अशा पद्धतीचं धर्माचं काम आपण सगळेजण इथून पुढे हातामध्ये घेऊ. 2 मिनिटं तुम्ही सगळ्यांनी एक जागेवरती उभं राहावं आणि त्यांच्या मृतात्म्यात चिर शांती लावण्यासाठी 2 मिनिटं शांतता पाळावी अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. सगळ्यांनी
पण श्रद्धांजली वाहिल्यानंतर परत खाली बसायचं आहे साहेब.